शांतीलाल सांघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई व बापना फाउंडेशन पेण यांच्या सहयोगाने नेत्ररोग शिबिराचे आयोजन. शांतीलाल सांघवी आय इन्स्टिट्यूट्स ऑफ दी मुंबई ऑफ बापना फाउंडेशन पेण यांच्या सहयोगाने पेणमध्ये नेत्ररोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेले 14 महिन्यापासून विशाल शेठ बापना यांच्या सहयोगाने अनेक लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन फ्रीमध्ये करण्यात आले. गावाखेड्यातील लोक येऊन या शिबिराचा लाभ घेत आहेत. 14 महिन्यापासून 500च्या आसपास लोकांनी डोळ्याचे ऑपरेशन करून शस्त्रक्रिया करून 1000च्या वर अनेक रोगांवरती तपासण्या केल्या आहेत. बापना फाउंडेशनची समाजसेवा आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून विशाल शेठ बापना यांचे कार्य सातत्याने पुढे चालू आहेत. अनेक गोरगरिबांच्या मदतीने ते नेहमीच मदतीचा हात देत असल्याने ज्यांच्या डोळ्याची रोशनी गेली होती त्याची रोशनी परत मिळवण्याचे काम विशाल शेठ बापना यांच्या माध्यमातून परत आणण्याचा प्रयत्न सातत्याने चालू आहे. त्यामुळे विशाल शेठ बापना यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहेत. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड, पेण, रायगड. आज आपला 14वा कॅम्प आहे, काय सांगाल, कसा अनुभव आहे? हा माझा खूप चांगला अनुभव आहे आणि आपण हा कंटिन्यूस कॅम्प लावतो आहे म्हणून लोकांना पण आता कळून चुकलेलं आहे की ऑपरेशन प्रॉपर होतात, एकदम प्रॉपर रीतीने ऑपरेशन करतात डॉक्टर्स पण आणि सगळ्या सुखसोयीने ऑपरेशन होतं लोकांचे. 1 रुपया खर्च येत नाही. हा जवळ 14वा कॅम्प झाला आपला. जवळजवळ आजपर्यंत आपले 500 जवळ ते 550 पेशंट कॅटरॅक्टचे फ्री ऑफ कॉस्ट ऑपरेशन झाले. त्यांना 1 रुपया खर्च आलेला नाही. जाण्या येण्यापासून खाण्याची, नाश्त्याची, राहण्याची सगळी सोय त्यांची आपण केलेली आहे. तर आम्ही वारंवार सांगत असतो लोकांना की ह्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा, अजून लोकांना कळवावा, आजूबाजूला लोकांना कळवावं की ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी पण येऊन चांगला ऑपरेशन करावा. आणि गव्हर्नमेंट फॅसिलिटीमध्ये ऑपरेशन होतं म्हणजे काय खराब ऑपरेशन होत नाहीत. सगळ्यात चांगली लेन्स टाकली जाते, सगळ्यात चांगले ऑपरेशन झाले नाही. आतापर्यंत जवळ माझ्या एक्सपिरियन्समध्ये एकही ऑपरेशन फेल गेलेलं नाही. बरेचशा लोकांची प्रतिक्रिया तुम्ही पण घेतली असेल, पत्रकारांनी पण त्यांच्या पण प्रतिक्रिया लोकांना दाखवा की त्यांचे ऑपरेशन प्रॉपर झालेले आहेत. आपले पैसे कामाचे आहेत, असेच वाया घालू नका. आपल्याला जर फॅसिलिटी मिळते किंवा अशी सुखसोयी मिळत आहेत त्याचा उपभोग घ्या. जास्तीत जास्त प्रमाणे दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी आपला हा कॅम्प जैन हॉलमध्ये असतो. जैन समाजाचा पण आपण भरवसा आभार मानतो की आपल्याला हा हॉल पुरवून दिला त्यांनी आणि आपल्याला सहकार्य करत आहेत. दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी आपण हा कॅम्प भरवतो. आपण हा कॅम्प भरून लोकांना इकडनं मुंबईला घेऊन जाऊन त्याचे ऑपरेशन करून परत पेणला आणतो आणि त्यांना सगळे फॉलोअप बिलो त्यांचे प्रॉपरली चाललेले आहेत. असेच प्रतिक्रिया लोकांचे पण आहेत आणि ते तुम्हाला या बातमीमधनं कळतील पण. तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोचवा आणि लोकांना इकडे येऊन ऑपरेशन करण्यासाठी प्रोत्साहित करा. समाजसेवेचा वसा जो आपला आहे, हा आपला वसा हा तर आमचा पहिलेपासून आहे की आजोबांनी आम्हाला ते घडवलं आहे, नंतर आमच्या वडिलांनी केलं, आता आमची 3री पिढी आहे जे हे काम करत आहे आणि भविष्यात आमची 4थी पिढी पण हा काम करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करतो की लोकांपर्यंत पोचावा, कारण की ह्याच लोकांनी आपल्याला मोठं केलं. आम्ही मारवाडी जरी असलो तरी आम्ही मराठ्यांमध्ये आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठे झालो आहे. शिवरायांच्या ह्या पावनभूमीवरती आम्ही मोठे झालेलो आहेत म्हणून आम्हाला माहिती आहे लोकांची कळ काय असते. आजची परिस्थिती अशी आहे की लोकांची परिस्थिती जाम वाईट आहे. कुठे पूर चालले आहेत, कुठे काय. त्याच्यामुळे आपण हे प्रयत्न करतो की जास्तीत जास्त लोकांना पोचायचं आणि जास्तीत लोकांची समाजसेवा करण्याचा प्रयत्न असतो आपला. ऑपरेशन झालंय का? हां अनुभव कसा आहे तिथला? हां मला चांगला वाटला आणि माझा मुलगा नाही म्हणत होता पण मी जबरदस्ती करून मी कॅम्पमध्ये केला. पैसे वगैरे लागतात का? काय हां पैसे वगैरे लागतात तिथं? पैसे वगैरे काहीच नाही घेतले. सुखसुविधा कशा आहेत? हां सुखसुविधा कशा आहेत? सुविधा चांगली एकदम हायफाय आहे. हायफाय सुखसुविधा आहे. एकदम हायफाय हॉस्पिटल आहे. सर्व काही आहे, व्यवस्थित आहे. डिलेवरी पण सगळं बरोबर आहे. सगळ्या सुखसुविधा चांगल्या आहेत. एकदम चांगलं आहे. आता तुम्हाला व्यवस्थित दिसते काय? हां आता चांगलं वाटतंय का? हां ते चांगलं वाटतं. काय नाव तुमचं? सविता जैन. नमस्कार, मी जितेंद्र जाधव, शांतीलाल सांघवी आय इन्स्टिट्यूटच्या वतीने इथे नेत्र तपासणीसाठी आलेल्या सर्व रुग्णांचे स्वागत करतो. बापना फाउंडेशन पेण रायगड आणि शांतीलाल सांघवी आय इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे आपलं आता 14वं शिबिर आहे. आत्तापर्यंत 500 रुग्णांच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन्स यशस्वीरित्या पार पडलेले आहेत. आणि फक्त मोतीबिंदूच नाही तर जे डोळ्यांचे इतर प्रॉब्लेम आहेत, मग ते रेटिना असेल, ग्लोकोमा असेल, स्क्विंट असेल, असे विविध डोळ्यांच्या आजारावर आपण लोकांना मोफत आणि माफक दरात या ठिकाणी ट्रीटमेंट देतो आहे. आजच्या शिबिरालाही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतो आहे आणि हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था आपलं योगदान देत आहेत. त्याच्यामध्ये बापना फाउंडेशनचे सर्व विश्वस्त, ट्रस्टी आणि सदस्य
यांचं मोलाचं योगदान आम्हाला शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटला मिळते. त्याबद्दल मी बापना फाउंडेशनचे हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. सर, अनुभव कसा आला तुम्हाला? एवढे 14वे काम घेतलं आणि त्याच्यापासून अनुभव काय? आणि गोरगरीब लोक खूप आपल्या या कार्यक्रमावर खुश आहेत. पंचक्रोशीतील अनेक मजूर असतील, शेतकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, असे अनेक गरजू लोक या शिबिराचा लाभ घेत आहेत. आणि जेव्हा आम्ही कम्युनिटीमध्ये गावोगावी या शिबिराची माहिती द्यायला लोकांना भेटतो तेव्हा एक समाधान असतं की बाबा तुमचा हा कार्यक्रम खूप चांगला आहे, अनेक गोरगरिबांना त्याचा फायदा होतो आहे. असा एक चांगला पॉझिटिव्ह सकारात्मक प्रतिसाद आम्हाला या शिबिराचा भेटतो आहे. आता काय प्रतिक्रिया तुमची आहे? एकदम मस्त सुविधा आहे, व्यवस्थित आहे. खाणं पिणं, डॉक्टरकडे नेणं सगळे व्यवस्थित आहे. म्हणजे पैसे लागतात का? काय नाही, पैसा बिसा काय नाही. ऑपरेशन वगैरे एकदम मस्त, तिथं सुखसुविधा कशा आहेत? एकदम मस्त आहेत. चांगल्या पद्धतीच्या आहेत. या काय नाव तुमचं? गोपीनाथ गायकवाड. म्हणजे आता ते विषय वापरण्याचे जे काय चालू आहे हा. त्याच्याबद्दल काय सांगाल? चांगलं आहे, व्यवस्थित आहे, काय नाही फरक. कुणी पण जावा, व्यवस्थित येईल, तो होऊन येईल.